आजही म्हणतोय, त्यांना स्मरल्याशिवाय माझा कुठलाच दिवस आयुष्यातला गेला नाही. त्यांच्यामुळेच विठ्ठल लहाने ह्या सगळ्या सर्जरी करू शकतो. पण त्यांच्याकडे काम करत असताना मी लातूरला येण्याचा निर्णय घेतला. यांनी मला विचारलं की याच्या पाठीमागची प्रेरणा, याच्या पाठीमागची शक्ती काय. मी लातूरला येण्याचा निर्णय घेतला आणि सर म्हणाले, तुला वेळ लागला विठ्ठल, अत्यंत कमी वयात. तुम्हाला माहीत नसेल पण ह्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये कमीत कमी वयामध्ये मी MCS झालो होतो. एवढ्या कमी वयात आतापर्यंत कुणी MCS झालं नाही. MCSची डिग्री कोणाला मिळाली नाही. त्याच्यामुळे सर अशी म्हणायचे, तुला खूप ब्राईट फ्युचर आहे, यू हॅव गॉट ब्राईट अँड ब्राईट फ्युचर विठ्ठल, बी देअर इन बॉम्बे विथ मी. हे सरांचे वाक्य असायचे की मुंबईमध्ये तू राहा, तुला खूप ब्राईट फ्युचर आहे. आणि बोलता बोलता सर एक दिवस असे म्हणाले, विठ्ठल बी हेअर विथ मी, टुमॉरो दिस विल बी युअर चेअर. हे जे वाक्य होतं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा सन्मान असा होता की सरांचं असं म्हणणं होतं की तू मुंबईत राहा, ज्या खुर्चीत सर बसले होते ती खुर्ची तुझी असेल. त्या सरांनी माझं काय पाहिलं होतं, काय पाहिलं नव्हतं हे फक्त त्यांना आणि त्यांनाच माहिती. पण तरी सरांना म्हणालो, नाही सर, मला ना प्लास्टिक सर्जरी ही ब्रँच, तुम्हाला माहिती आहे का, मुंबईमध्ये प्लास्टिक सर्जरी म्हणजे श्रीमंताची ब्रँच. हे तुम्हाला माहिती आहे? प्लास्टिक सर्जरी इज अ ब्रँच फॉर द रिच पीपल. फक्त प्लास्टिक सर्जनकडे श्रीमंत माणसाने जावं आणि बाकी कोणीही त्याच्याकडे जाऊ नये. माझ्या बॉस सोबत जेव्हा मी काम करायचो ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला सांगतो मी की अशी एकही हिरो आणि एकही हिरोईन त्यांच्याकडे आली नाही. अशी एक पण हिरोईन महाराष्ट्रात नाही, देशात पण नाहीये. अशा या कॅटेगरीचे लोक आमच्या दावर सरांकडे यायचे. त्यांचं असिस्टंट म्हणून 3.5 वर्ष मी सोबत त्यांचं काम केलं. मला वाटायचं ना, मला खूप वाईट वाटायचं की कुठलीही फीस आकारताना ₹1,00,000, ₹2,00,000, ₹3,00,000, ₹5,00,000, मला त्या लाखाच्या खाली फीस कधी आकारण्याचं मला दिसलंच नाही. कन्सल्टिंग फीस, तपासणी फीस ₹3,000. अरे ₹3,000 तपासणी फीस कोण देऊ शकतं? मी खूप विचार करायचो, वाटायचं की चुकलं का, प्लास्टिक सर्जरी ब्रँचेस घेऊन चुकलं आपलं. मी दावर सरांना म्हणालो, दावर सर, हे सर्व बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. मुंबईमध्ये तेव्हा माझ्या मोठ्या भावांचं चांगलं मोठं प्रस्थ बसलं होतं. त्याच्यामुळे मुंबई सोडण्याचं या सगळ्यांना असं वाटतं मुंबई सोडू नये मी. पण त्यांना म्हणालो मी, मला 2 कारणांनी मुंबई सोडायची. एक, मी माझ्या मायाण्णांचा प्रचंड लाडका आहे. मी मायाण्णांचा माझा प्रचंड लाडका आहे. मी त्या विषयाकडे येतो ज्या प्रश्नाचे उत्तर विचारलं, पण त्याची प्रेरणा मी सांगत होतो. आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, असा मोठा परिवार, 4 बहिणी 4 बहिणींच्या घरी गेल्या. मोठे भाऊ मुंबईत गेले आणि अण्णांसोबत माईसोबत कोणीच नाही. काय माहित नाही, पण त्यांच्याबरोबरचे असले अटॅचमेंट आहे. त्यांना जर मी नाही भेटलो तर मला वाटत नाही मी कुठलंच काम करू शकत नाही. आय ट्रायड माय लेवल बेस्ट. दावर सर मी सांगत होतो. जेव्हा मी खूप भावनिक झालो तेव्हा सर म्हणाले, वेल गो विठ्ठल गो. दुसरं कारण मी सरांना सांगितलं की सर, ही जी श्रीमंताची ब्रँच आहे ही मला गरिबांची ब्रँच करायची आहे. ही मला गरिबांची ब्रँच करायची आहे, कॉमन माणसांची ब्रँच करायची आहे. नाकाची प्लास्टिक सर्जरी कॉमन माणसांनी केली पाहिजे, शेतकऱ्याच्या पण मुलीने केली पाहिजे. फक्त हिरोईननीच करावं का? ज्यांना लग्न होत नाही, ज्यांची अडचण येते, अशा कुठल्याही मुलीची शस्त्रक्रिया कॉमन पैशामध्ये झाली पाहिजे असं मला वाटतं. सी विठ्ठल, द वे यू आर थिंकिंग लाईक यू आर ॲट 70 years old. दावर सर मला म्हणाले की तू 70 वर्षाचं वय झाल्यासारखा विचार करतोयस, हे म्हातारपणी बोलायचं असतं रे विठ्ठल, आता नाही. मी म्हणालो, सर काय मला माहित नाही, माझं रक्त, माझं मन, माझं हृदय फक्त एकच बोलतंय ना, मी असंच करायला पाहिजे. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट म्हणाले. मी लातूरमध्ये आलो. त्याला दादांचा पण होकार होता, कारण ते एकच रक्तातून गेलो होतो. मी लातूरमध्ये आलो सर, आणि सगळ्यात पहिली अडचण, मी एका बँकेत गेलो कर्ज मागण्यासाठी. मला ₹6,00,000 कर्ज पाहिजे होतं. प्रेरणा कशी मिळाली मला कुठलीही गोष्ट करण्याची. त्या बँकेत गेलो, त्या बँकेने सांगितलं की तुमच्याकडे प्रॉपर्टी काय, किती प्लॉट आहेत. काय सांगू, मी मुंबईहून लातूरला येताना ₹5,000 घेऊन आलो होतो. ₹5,000 दादांकडनं ₹5,000 घेऊन आलो होतो. तेही माझं सामान आणण्यात गेले होते. तेव्हा साधारणपणे माझ्याकडे ₹200-250 राहिले होते. माझ्यापेक्षा ₹200-250 होते. आणि मी बँकेत गेलास त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे प्लॉट किती आहेत. काहीच प्लॉट नाही. शेती माझ्या नावावर नाही, असेल वडिलांच्या नावावर. तुम्ही काय लिहून देऊ शकता. म्हणलं तुम्ही काय विचारता राव. तेव्हा असं वाटायचं ना, माझ्याकडे एवढी मोठी डिग्री आहे, MBBS, MS, MCA ची जगातली सगळ्यात मोठी डिग्री माझ्यासोबत आहे. म्हटलं ह्या डिग्रीची तुम्ही किंमत करा. त्या मॅनेजरने माझ्याकडे असं पाहिलं, डॉक्टर साहेब तुम्ही जे म्हणतात ते योग्य आहे, तुमची डिग्री प्रचंड मोठी आहे, पण आम्हाला डिग्री चालत नाही, पैसे चालतात. मी 5-6 बँकेत गेलो मित्र. शेवटी मी 28 बँकेत गेलो.
आणि मला एकाही बँकेने कर्ज दिलं नाही. एकाही बँकेने मला कर्ज दिलं नाही, एकाही. दादांच्या ओळखीचे, दादांचे मित्र परळीमध्ये राहत होते, जुगल लोहिया नावाचे. त्यांची वैद्यनाथ बँकेमध्ये ओळख होती. ते काहीतरी मेंबर वगैरे त्या बँकेचे होते. दादांना मी त्यांना फोन करायला सांगितला. दादा म्हटले मी त्यांना फोन केलाय, तू लातूरच्या ब्रँचमध्ये जाऊन भेट. लातूरच्या ब्रँचमध्ये एक मंदे नावाचे एक तिथं ब्रँच मॅनेजर होते, त्यांना जाऊन भेटलो. त्यांना मी माझा पूर्ण परिचय करून दिला. ते म्हणाले सर्व बरोबर आहे, सगळ्यांच्या ओळखी आहेत, योग्य आहे, पण तरीही काहीतरी पॅरलल सिक्युरिटी लागते. आता पॅरलल सिक्युरिटी मी काय द्यायची रे? मी काय द्यायची पॅरलल सिक्युरिटी? माझ्याकडे पॅरलल सिक्युरिटी नावाची गोष्टच नव्हती डिग्री सोडून. मी म्हणालो मला माफ करा, पण माझ्याकडे खरंच खूप मोठी डिग्री आहे, मला तुम्ही पैसे द्या. नाही साहेब म्हणले मला माफ करा, मी देऊ शकत नाही. त्या जुगल लोह्याने त्यांच्या बंधूंना सांगितलं. मी त्यांना फोन करून सांगितल्यानंतर आणि बजरंग भुतरांचे सासरे जे लोहिया आहेत त्यांनी त्यांची 16 एकर जमीन मला लिहून दिली. मला लिहून दिली त्या बिचाऱ्यांनी. 16 एकर जमीन लिहून दिल्यानंतर मी म्हटलं की आता मला कर्ज द्या. ते म्हणाले नाही डॉक्टर साहेब, ह्या जमिनीवर कर्ज देता येणार नाही, कारण ह्याची बाजाराची व्हॅल्यू एवढी होत नाही, ह्याची व्हॅल्यू एवढी होत नाही. त्याच्या मग अरे म्हणलं असं करू नका यार, मला पैशाची खूप नितांत गरज आहे, अगदी मी पाया पडायच तयारीत होतो. डॉक्टर साहेब मी तुमच्या सगळ्या भावना समजू शकतो, पण आम्ही हा नियमच नाही आमच्याकडे. मग म्हणलं पर्याय तरी तुम्ही सांगा, पर्याय सांगा. आणि त्यांनी मला पर्याय सांगितला, तुमची एक LIC काढा म्हणे, LIC काढा, तुमची LIC काढा. ती LIC अशी काढा की ती LIC तुम्हाला काही झालं, तुमची प्रॅक्टिस चालू ना चालू, आणि तुम्हाला काही झालं तर त्या LIC मध्ये पैसे भरायचे दर वर्षाला एवढे एवढे, आणि ती LIC आमच्या बँकेला मॉर्गेज करून द्यायची, आणि मग त्याच्यावर आम्ही तुम्हाला कर्ज देतो. अरे म्हणलं 10 LIC मॉर्गेज करून देतो, पण मला कर्ज द्या, मला कर्जाची गरज आहे. आणि मित्र मी माझी LIC काढली, ती LIC मॉर्गेज करून दिली, आणि मला 6 लाखाचं कर्ज मिळालं. मी त्या कर्जावरती 5 एप्रिल 2000ला पूजा आणि 21 मे 2000 या दिवशी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं, परमेश्वराच्या कृपेनं मी पहिल्या दिवशी 3 ऑपरेशन केले, पहिल्या दिवशी 3. आणि तुम्हाला सांगू का आता मी किती ऑपरेशन करतो? तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. मी सकाळी 5:30 ते संध्याकाळी 6:30 ऑपरेशन करत असतो, त्यातले 2 सुद्धा सोडून. हे माझं काम सुरू झालं. मला प्रश्न विचारला की ही प्रेरणाच तुम्हाला कुठून आली? मी त्या दिवशी असं ठरवलं, त्या दिवशी जेव्हा हे काम सुरू झालं त्या दिवशी असं ठरवलं की मेडिकल सायन्समध्ये आचारसंहिता नावाची गोष्ट पाळायची असते, आचारसंहिता. आणि मी ती आचारसंहिता माझ्या भोवती आखून घेतली. आणि ती आचारसंहिता अशी आहे, विठ्ठल प्रसाद महाराजांना मी गुरु मानतो. ते धर्मापूरचे आता नाही आहेत, पण त्यांना मी गुरु मानतो. आजही ते माझ्यासाठी जिवंत आहेत. त्यांचं माझं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यांच्या फोटोच्या समोर उभा राहून मी दररोज एक शपथ घेतो, त्या खुर्चीत बसतो. ही आचारसंहिता मी डे 1ला ठरवली. डे 1ला मी माझ्या पेशंटला एक शब्द खोटं बोलणार नाही, एक शब्द खोटं बोलणार नाही. मी माझ्या पेशंटची एक शब्दाने चिटिंग फसवणूक करणार नाही. ज्या दिवशी माझ्या पेशंटला मी एक शब्दाने खोटे बोलायला आयुष्यात मी प्रॅक्टिस करणार नाही, अशी शपथ घेऊन ही शक्ती देवा तुम्ही द्या म्हणून त्या खुर्चीत बसतो. आणि मित्र तुम्ही जर माझ्याकडे पाहिला तर मला तुम्ही प्रश्न विचारलात की हे सगळं कसं शक्य झालं? 2 गोष्टी याला कारणीभूत आहेत. पहिली गोष्ट, माया यांना त्यांनी जन्म दिला म्हणून ते माझ्यासाठी सर्वोच्च आहेत. आणि मला मोठं केलं पेशंटनी, म्हणून मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. माझा संदर्भ आहे की ही संकल्पना कुठून आली. ह्या आचारसंहितेत वाढत असताना, ह्या आचारसंहितेने काम करायचं पहिल्या दिवशी ठरवलं असताना, आम्ही दवाखान्याचा पहिला वर्धापन दिन साजरा करायचं ठरवलं, पहिला दिन. आणि त्या दिवशी काय करायचं तर माझे परम मित्र, म्हणजे माझ्यासाठी सर्व काय असलेले डॉक्टर राजेश शहा आणि माझी बायको डॉक्टर कल्पना लहाने म्हणाले की आपण दुभंगलेले ओठ आणि टाळू या व्यंगाच्या मुलांवरती शस्त्रक्रिया करून आपल्या दवाखान्याचा वर्धापन दिन साजरा करू. ही संकल्पना आमच्या समोर आली आणि आम्ही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी काही पेपरला बातम्या दिल्या. आणि तुम्हाला सांगू का की साधारणपणे 10 पेशंट आम्ही दिवसभरात ऑपरेशन करू शकतो. एकच दिवस आम्हाला 21 मे साजरा करायचा होता. त्या दिवशी आमच्याकडे 200 पेशंट आले. 200. आम्हाला इतकं वाईट वाटलं. मी हे 200 पेशंट बघत होतो की दुभंगलेले ओठ आणि टाळूचे पेशंट, तुम्हाला माहित नसेल कोणाच्या घरामध्ये परमेश्वराने करून ते व्यंग येऊ नये. त्या लेकराचं व्यंग इतकं वाईट असतं की ती लेकराची आई त्या लेकराला पदराखाली झाकून माझ्याकडे आणत असते, पदराखाली झाकून माझ्याकडे आणत असते. कारण दुसऱ्यांनी कोणी बघू नये, बघून आपल्या लेकराला कोणी नाव ठेवणे. तिचे डोळे असे गचागच पाण्याने भरलेले असतात. आणि ती माझ्याकडे आल्यानंतर, सर बघा हो लेकराला आज झालंय बघा. मी मस्त त्या आईला बोलत असतो, ह्या लेकराला तुझ्याहून छान करून देतो. आणि शपथ तुम्हाला सांगू का, त्याच्यावर मी खरंच तिला छान करून देतो. ज्या शब्दाला मी असं म्हणतो की तुझ्या लेकराला तुझ्याहून छान करून देतो, तिचा चेहरा बघायला पाहिजे बॉस. ही माझी प्रेरणा आहे.
ही माझी शक्ती आहे. त्या आईचा चेहरा. मी आज हा पेशंट येतो, ॲडमिट होतो, मी ऑपरेशन करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी त्या आईला ती घेऊन येते माझ्याकडे. मी तिला विचारत असतो, कुणाच लेकरू आहे हे? लेकरू कुणाच आहे? तुम्हाला सांगू का आता, तिचं उत्तर इतकं मस्त असतं. ते उत्तर काही देत नाही, फक्त माझ्याकडे बघून असे हसते डोळे भरलेले असतात. हे उत्तर असतं तिचं. मी 200 पेशंट पाहिले आणि आम्ही गरीबाची लेकरं, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत ते करण्यासाठी, एवढे पैसे आम्हाला करण्यासाठी, पण हे करायला पाहिजे म्हणून आम्ही हे 3 वर्ष दर आमच्या दवाखान्याच्या वाढदिवसाला साजरा केला. आणि 4थ्या वर्षी म्हणजे 2004 मध्ये मी ही विनंती केली स्माइल ट्रेन अमेरिका ह्या संस्थेला की मला हे काम करायचं, मला काहीतरी मदत करा. तुम्हाला सांगू का, ते स्माइल ट्रेनचे जेव्हा लोक लातूरमध्ये आले आणि हे पाहिले, हा माणूस वेडा आहे म्हणले. वेडा? हाऊ इट इज पॉसिबल की समबडी इज डुईंग सम दिस काइंड ऑफ जॉब इन लातूर? हाऊ इट इज पॉसिबल? त्यांना उत्तरच कळलं ना की एखादा माणूस एवढंसं कुडकुडं पोरग, मायबाप न शिकलेले, ह्याला काही थारा नाही, याला कुणी विचारत नाही, असा मुलगा लातूरमध्ये येऊन दुभांगलेल्या ओठ आणि टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्याचं व्रत घेऊन बसलाय. मी त्यांना काहीच नाही, माझं नेहमीच ना काय माहित नाही, ही माईची शिकवण आहे, एक शब्द आयुष्यात खोटा बोलायचं नाही. कसं असो मग ते, दररोज बोलताना असो, खाताना असो, पिताना असो, काय करताना असो, जे आहे ते सांगितलं. इतके इम्प्रेस झाले ते लोक, इतके त्यांना वेळ लागलं. आणि त्यांनी एका दिवसात मला म्हणले, 28 ऑक्टोबरला त्यांची माझी भेट झाली आणि 29 ऑक्टोबरला त्यांनी मला फॅक्सवर मला अमेरिकेतून पत्र आलं की तुम्ही काम करा, वी आर देअर विथ यू. आणि ही प्रेरणा पेशंटची आईची आणि सपोर्ट स्माइल ट्रेनचा. सर थोडं जरा तुम्ही आता दुभंगलेल्या ओठावरती सांगितलं, जरा फ्लॅशबॅक आपण मागे जाऊया की तुम्ही डॉक्टर कल्पना लहाणेंचा उल्लेख केला. त्या कल्पना लहाणे तुमच्या आयुष्यामध्ये नेमक्या कधी आहे? ऍक्च्युली आता हे जरा थोडक्यात सांगतो, कारण ही खूप मोठी स्टोरी आहे. कल्पना लहाणे माझ्या आयुष्यात आल्या, जसे आतापर्यंत जेवढे नशीब चांगले त्यातलं ते एक नशीब चांगलं. तुम्हाला सांगू का, मी काय माहित नसतं कसं घडतं काय घडतं, पण असं म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक हात हा चांगला मिळतो, त्यातला तो एक हात. तिची माझ्या औरंगाबादमध्ये भेट झाली. आम्ही एकमेकाच्या नात्यातली माणसं, अगोदर माहितीतली माणसं. आमच्या दोघांची भेट झाली, आमची मैत्री झाली. पण तुम्हाला सांगू का, मी लग्नाच्या अगोदर आम्ही 6 महिने एकमेकाला भेटत होतो. आणि प्रत्येक दिवशी मी माझ्या बायकोला काय बोलत असे नाही, तुम्हाला मुद्दा मला सांगायचंय, मी तिला हे सांगायचो, आमचे विषय संपले नाही, तिला हे सांगायचो की माझ्या माईच्या काय अडचणी होत्या. माझ्या माईच तिला मी एक अडचण सांगितली, मी तिला अनेक अडचणी सांगितल्या, पण जी अडचण सांगितली तेवढे अडचण सांगतो आणि तिचा विषय संपवतो, कारण पुढे आपल्याला बरंच दूर जायचंय. वेळ बऱ्यापैकी पुढे जायला लागलाय. तुम्ही कंटाळताल, उभा राहिलेली आणि बसलेली मंडळी म्हणून जरा थोडं आटोक्यात घेतो. मी तिला गोष्ट म्हणजे सांगता अनेक विषय सांगितले. मला खूपच खटकलेला विषय असा होता, मी 6वीला असताना माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. तर ती मला काय म्हणाली, विठ्ठल, माझ्या मित्राचं नाव घेऊन त्याच्या माईची लुगडं आणून दे मला. लुगडं कळतंय का सगळ्यांना? साडीला लुगडं म्हणतात. लुगडं आणून दे, माझी माई लुगडं घालते, 9 वार असतं ते. लुगडं आणून दे म्हणले, लुगडं. मी आपला सरळ त्या लुगडं आणायला गेलो. माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घेतलं, माईला आणून दिलं. माईने ते लुगडं घातलं आणि लग्नाला गेली. लग्नावर आली, ते लुगडं धुवून वगैरे दुसऱ्या दिवशी माझ्या हातात दिलं आणि मला म्हटली ते नेऊन दे भारतच्या आईला. मी नेऊन दिलं. परत येताना आमच्या घरामध्ये समोर एक नाला आहे, त्या नाल्यावरनं उडी मारून जावं लागलं. थोडंसं मला काय बत्ती माझ्या डोक्यातली पेटली मला माहित नाही. हा प्रसंग मी तिला सांगत होतो, हा तुम्हाला सांगतोय. मी म्हटलं, आमच्या माईनं लुगडं का मागवलं होतं? माईनं लुगडं मागवलंच का? आणि मित्र हो, त्याचं उत्तर असं होतं की माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं जे की ती लोकांच्या लग्नाला घालून जाऊ शकत होती. फक्त घराची इज्जत राखावी, आपलं हे सगळं बाहेर येऊ नये, आपल्या अडचणी लोकांसमोर जाऊ नयेत म्हणून ती लोकांचं लुगडं घालून गेली होती. मला असं वाटलं आयुष्यामध्ये असं काहीतरी करावं.
की आपण आपल्या आईला एकतरी लुगडं घेऊन देऊ शकू. हा आणि असे अनेक प्रसंग मी माझ्या बायकोला सांगत होतो. 2 मंगळसूत्र गळ्यात असतात, 2. माझ्या माईकडे 2 तर कधी नसायचेच, पण एक होतं ते पण तुला मोडावं लागलं होतं. हे असे अनेक प्रसंग मी तिला सांगितले भेटीमध्ये. आणि काय बघा, तुम्हाला सांगतो, कुटुंबाचा जेव्हा काय तुम्हाला प्रश्न विचाराल तेव्हा त्याच्या पुढचं उत्तर मी तुम्हाला देईल. आमच्या मैत्रीतलं लग्नात रूपांतर झालं आणि कल्पना झाली माझ्या जीवनात आली. पण तिला मी एक प्रश्न विचारला. मी गरिबाचं पोरगा, पण ती चांगल्याची मुलगी होती. तिला मी प्रश्न विचारला की तू माझ्याशी लग्न करायचं का ठरवलीस? ह्याचं उत्तर मात्र फार खास आहे. तू माझ्यातलं काय पाहिलीस, मी असं तिला प्रश्न विचारला. आणि कल्पना म्हणाली, तुझ्याकडे पाहिलं ना असं वाटलं म्हणे ह्याच्यामध्ये अशी हिंमत आहे, जिथं लात मारेन तिथं पाणी काढेल. MS करतानाचा मी पोरगा, तिला असं कसं वाटलं होतं मला माहित नाही, पण ही तिची विजन माझ्या विजन मध्ये आली आणि दोघं एकरूप गेली. आता आमच्या लग्नाला 18 वर्ष झाली, आम्ही सुखी आहोत. वहिनी, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या हुशार आणि स्मार्ट पोराला कसं आपण पटवलं हे तुम्हाला माहित का? आता 14 मेडल्स मिळवणारे नॉन स्टॉप, पहिली न शिकताही प्रत्येक वर्गामध्ये पहिला क्रमांक मिळवणारा गोल्ड मेडलिस्ट, एवढा स्मार्ट आणि एवढा कोरा राहू शकतो. पण ह्या संस्काराचा जो भाग आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि तुमच्या समाजसेवी वृत्तीचा जो भाग, तुम्हाला डॉक्टरांची जी शपथ सांगितली, तुम्हाला खरं सांग का, वैद्यकीय क्षेत्रामधले अनेक लोक मान्यवर आमचे खूप चांगले परिचित आहेत. आपणही त्या क्षेत्रामध्ये वावरतो. हळूहळू या क्षेत्राविषयी असणारी आस्था आणि असणारा आदर हा कुठेतरी खिशाशी संबंधित व्हायला लागला आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे इथं, आपण सगळेच पेशंट आहोत, कधी न कधी असणार आहोत. आपण गोंधळून गेलेलो असतो. अशा वेळेस तुम्ही ही शपथ घेऊन बसता आणि डॉक्टरांची पत्नी असणारी, तीही डॉक्टर आहे काय, आणि त्याही तुमच्या ह्या व्रताला साथ देतात. त्याच्यामुळे तुमचं दोघांचं या संपूर्ण ऑडियन्सच्या वतीनं आणि विशेषतः तरुणांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. आणि तुम्हाला एक सूचना आहे की हे सगळं डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टरनी हे पुढचे कार्यक्रम सुरू केलेत, शिकताना नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही लातूरला आला, जसं सांगितलं त्या तुमच्या छोट्याच्या हॉस्पिटलच्या सुरुवातीला जो तुम्हाला त्रास झाला तू सांगितलं बरोबर आहे. तुम्ही स्माईल ट्रेन या संस्थेने तुम्हाला सहकार्य केलं आणि तुम्ही असं सांगताय की आज महाराष्ट्रात नाही देशात जवळपास 5600 मोफत शस्त्रक्रिया आपण करतात. हे मोफत कसं काय जमतं हो तुम्हाला? आमच्या गरजा इतक्या लहान आहेत ना, कपडे घालायला मिळत नव्हते. आता देवाने एवढं दिलं की हो, किती लागतं सांगा ना. मला माझ्या आयुष्यामध्ये बँकेत 1 रुपया सुद्धा ठेवून मारायचं नाहीये. मी माझ्या मुलाला सांगितलं, तुझा बाप शिकवायला तयार आहे पण डोनेशन कुठेच देणार नाहीये, मेरिटनी शिका. प्रश्न होता की मोफत कसं जमतं. आमचे दावर सर सांगायचे, मी कधी पैशाचा विचार केला नाही हो, मला जे मिळतात ना काय माहित नाही, तेच मला खूप जास्त मिळतं असं वाटतं. 100% तुम्हाला आता सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना 100% इमानदारीनं 100% प्रामाणिकपणे काम करून सुद्धा भरपूर पैसे मिळवता येतात, भरपूर नाव मिळवता येतं, सगळ्यात महत्वाचं भरपूर समाधान मिळवता येतं. ते इतकं समाधान मिळवता येतं, मी दिवसभर काम करतो पण एकाच सेकंदात झोपतो, एकाच सेकंदात. मला जर 2 ऑपरेशनच्या मध्ये 6 मिनिटं दिली, 6 मिनिटं मुलांनी, त्यातले मी 5.5 मिनिटं झोपलेला असतो. आता प्रश्न होता की तुम्हाला मोफत कसं जमतं. मी मोफत 3 शस्त्रक्रिया दररोज करतो. मी सुरुवातीला दररोज 1 करायचो, 2004 मध्ये मी 2 करायचो, 2005 पासून मी 2-3 करत आता मी दररोज 3 शस्त्रक्रिया मोफत करतो. मला एक चांगला असिस्टंट मिळत नव्हता,
बायकोचा सगळ्यात चांगला फायदा काय करता यावा आणि बायकोला पण वेळ कसा देता यावा. मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर तो सकाळी 7 वाजता शाळेत गेल्यानंतर ती फ्री असायची, म्हणून आता गेली जवळपास किती वर्षे, 6 वर्ष तरी झाली असतील, ती मला सकाळी असिस्ट करते. आम्ही दोघं मिळून सकाळच्या 3 शस्त्रक्रिया ज्या मोफत असतात त्या दोघं मिळून करतो. त्याच्यामुळं असिस्टंटला पैसे द्यायची गरज नाही. पहिला मोफत झाला भाग. दुसरा मोफतचा भाग मी स्वतः पैसे घ्यायचे नाहीत. आणि ज्याला बोललो मी तुम्हाला की ज्याचं माझ्यावर प्रचंड ऋण आहे, उपकार आहेत, ते डॉक्टर राजेश शहा, भूलतज्ञ. त्यांचं ऋण आहे हे सांगायला तर अख्खा दिवस पुरणार नाही. एक आपला मित्र मोठा झाल्यानंतर जेव्हा मला स्माइल ट्रेन हिरो नावाचा अवॉर्ड मिळाला, ज्याच्याविषयी तुम्ही ऐकलं, सगळ्यात जास्त जर कोणी हातात ती ट्रॉफी घेऊन डान्स केला असेल तर डॉक्टर राजेश शहानी. त्याला सॅल्यूट करतो मी. तर ते डॉक्टर राजेश शहा, त्यांना पैसे द्यायची गरज नाही. आता राहिला विषय लहाणे हॉस्पिटलचा. या 3 शस्त्रक्रिया सोडून दुसऱ्या साधारणपणे 6-7 शस्त्रक्रिया दुसऱ्या करतो, दररोज. त्या सगळ्या शस्त्रक्रिया मी पैसे घेऊन करतो. त्या पैशाने माझा हॉस्पिटलचा निश्चित खर्च निघतो, प्लस माझ्याकडे काही पैसे शिल्लक राहतात. जर आपण असं ठरवलं की ह्या आणि याच्याही पलीकडे मला स्माइल ट्रेन मदत करते, मला स्माइल ट्रेन ह्या सगळ्या गोष्टीला, मटेरियल घेण्यासाठी लागणारा खर्च, मेडिसिन घेण्यासाठी लागणारा खर्च, याला मला स्माइल ट्रेन मदत करते, फक्त आम्हाला आमचे पैसे घ्यायचे नाहीत, बाकीचा खर्च स्माइल ट्रेन करते, या सगळ्यांनी जर ठरवलं, काय मजा आहे तुम्हाला सांगतो. हे 5,500 लोक आहेत ना, या 5,500 आया, त्यांना तुम्ही कधी अनुभवा. याच्यामध्ये जर कोणी दुभांगलेले ओठ आणि टाळूची शस्त्रक्रिया झालेली जर कोणी आई असेल ना, तिला तुम्ही कधीतरी भेटा. बॉस, तुम्ही इमॅजिनच करू शकत नाहीत. मी दररोज माझ्या ओपीडीमध्ये कमीत कमी 5 वेळा रडतो. दररोज कमीत कमी. एका दिवस तर दिवसभर रडावं लागतं, पण कधी 5 वेळा रडतो. द वे दे टॉक. तुम्हाला सांगू का की मला असं वाटतं ना की डॉक्टर झालं पाहिजे, प्रत्येक माणसाने असं काम केलं पाहिजे. काय मजा आहे त्याच्यामध्ये. आणि मोफत करणं अवघड नाहीये, कमीत कमी प्रॉफिटमध्ये करणं सुद्धा अवघड नाहीये. मी पैसे घेण्याच्या विरोधातला डॉक्टर नाहीये, पण प्रामाणिकपणे, इमानदारीनं आणि कमीत कमी पैसे घ्यावे असा मानणारा मी आहे. जास्त पैसे घेतल्यास पाप लागतं हे पण मानणारा मी डॉक्टर आहे. त्यामुळे मोफत करणं मला शक्य होतं. प्लास्टिक सर्जरीमध्ये तुम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कमवलंय. असं तुमच्या सर्जरीतलं वेगळेपण काय की ते लोकांना भावतं? छान प्रश्न आहे. आता हा प्रश्न थोडा पुढे चाललाय, पण तरी सांगतो. मी लातूरमध्ये, मला अमेरिकेत जायचं असतं. मला अमेरिकेत जायचं म्हणून मी बऱ्याच वेळा पत्र लिहिली. मला जोसेफ मेकार्थींना भेटायचं होतं. जोसेफ मेकार्थी नावाचे गृहस्थ आहेत. त्यांची न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी आहे. सगळेजण ऐका, तुम्हाला मस्त ऐकण्यासारखा प्रसंग आहे. त्यांना मी पत्र लिहिलं की सर, मला अमेरिकेत यायचंय. त्यांच्या असिस्टंट सेक्रेटरीचं उत्तर आलं, असिस्टंट सेक्रेटरी उत्तर आलं की आमच्याकडे 3 वर्षे बुक आहे, 3 वर्षानंतर अप्लाय करा. आता काय करा, पुन्हा अप्लाय केलं. मला कोणीही दाद लागू दिली नाही. पण ही स्माइल ट्रेनवर मी काम करतो. शस्त्रक्रियेतला विशेष असा आहे की स्माइल ट्रेन काय करते की ऑपरेशनचा अगोदरचा फोटो आणि ऑपरेशनचा नंतरचा फोटो हा आपल्याला त्यांना रेकॉर्ड पाठवा लागतो. ऑपरेशन करताना, ऑपरेशन अगोदर, ऑपरेशन नंतर. आणि ही त्यातले 10 सर्जन बसून ते बघतात की त्याला 10 पॉईंट, प्रत्येक सर्जरीला 10 पॉईंट असतात. आणि त्या 10 पॉईंट पैकी जर तुम्हाला 6 पेक्षा कमी पॉईंट पडले तर ती सर्जरी रिजेक्ट होते. आणि अशा जर 10 सर्जरी रिजेक्ट झाल्या तर तुमचं सेंटर रिजेक्ट होऊन जातं. तुम्हाला आता सांगू, 5,500 शस्त्रक्रिया केल्या, एक पण सर्जरी रिजेक्ट झाली नाही, एक पण. सर्जिकल टेक्निक या कारणाने एक पण सर्जरी रिजेक्ट झाली नाही. हे रक्तात आहे. नवीन शिकायला पाहिजे, अति उत्कृष्ट द्यायला पाहिजे. माझ्या लेकरावर शस्त्रक्रिया केली असती तर मी अशीच केली असती. इतक्या कॉन्फिडेंटली सर्जरी आपण करायची असते. लोक उठून नमस्कार घालतात. सत्याला, खऱ्याला, प्रामाणिकपणाला लोक नमस्कार घालतात. हे मी अमेरिकेत शिकलो. त्या जोसेफ मेकार्थीकडे मी गेलो. जायचं मला ठरलं आणि मला शक्य होईना. आणि ह्या शस्त्रक्रियाचं रेकॉर्ड स्माइल ट्रेनला गेलं. हे तर आपल्याकडे कुठे गेलं नाही, पण स्माइल ट्रेनला गेलं. आणि स्माइल ट्रेनला इतका आश्चर्य वाटायला लागलं. लातूर, एक जिल्हा, एक प्लास्टिक सर्जन, एवढंच हॉस्पिटल, एवढ्या शस्त्रक्रिया. त्यांनी मला अमेरिकेत एक कॉन्फरन्स झाली 2007 मध्ये बाल्टिमोर येथे, आणि तिथे मला बोलवलं. त्यांनी जगामध्ये 50 प्लास्टिक सर्जन निवडले. 50. त्या 50 प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेला निमंत्रण. मी असं उड्या मारत होतो, उड्या. तो मेल मी 5 वेळा वाचला असेल, 5 वेळा. 50 प्लास्टिक सर्जन, मी लातूर मधला प्लास्टिक सर्जन. आणि अमेरिकेमध्ये अमेरिकन असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जनची कॉन्फरन्स होती बाल्टिमोरमध्ये. तिथे विठ्ठल लहानेला इन्व्हिटेशन. मला
सगळी मदत त्यांची, माहित आहे मला व्हिसा काढण्यासाठी त्यांची मदत, व्हिसा काढण्यासाठी पत्र, ओके, येण्या जाण्यासाठी तिकटाला त्यांचे पैसे, तिथं राहण्यासाठी एखाद्या जवायची सोय असावी अशी विठ्ठल राहण्याची सोय, मला घ्यायला मोठीच्या मोठी कार, माझ्या आयुष्यात मी त्या कारमध्ये बसून अशा कारमध्ये बसून त्या मला घ्यायला लोक, माझी बॅग उचलण्यासाठी कोट सूट बूट घातलेला माणूस, विचार करू शकत नाही तुम्ही. मी तिथे जाणार आणि शेवटच्या दिवशी मला मेल आला जाणार की तुम्हाला स्माइल ट्रेन हिरो नावाचा एक अवॉर्ड द्यायचा. मला वाईट याचं वाटलं की हे थोडंसं अगोदर कळलं असतं तर मी मायांना, माझ्या बायकोला, डॉक्टर राजेश शहाना या 4 माणसांना निश्चित घेऊन गेलो असतो. पण आता ती व्हिसा प्रक्रिया खूप मोठी अमेरिकेची, त्यामुळे मला त्यांना नेऊन नाही शकलो. मी गेलो तिथे, मला स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाला. ते अवॉर्ड घेताना मात्र जसं आज मी तुम्हाला बघून माझे डोळे असे बदबद वाहत होते, तुम्हाला सगळ्यांना बघून, तुमच्या प्रेमाला बघून, तसेच मला तिथे मी अमेरिकेत लातूरचं पोरग, मायांनाचं विठ्ठल, एवढूशा गावातून आलोय. तिथं लोक सांगताना दिस इन्स्टिट्यूट, दॅट इन्स्टिट्यूट, बिग पर्सन, प्रोफेसर ऑफ द इन्स्टिट्यूट, हेड ऑफ द इन्स्टिट्यूट, आणि मी आपला लहान हॉस्पिटलचा विठ्ठल लहाने. आणि त्या स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मध्ये माझं एक नाव सगळ्यात 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 अगदी असा मला स्वतःला सल्यूट करा वाटला असा एक प्रसंग असा की तिथे त्या स्माइल ट्रेन हिरो मध्ये जे 50 लोक त्यांनी निवडून दिले होते त्यातल्या फक्त 12 लोकांना संपूर्ण जगातल्या 12 लोकांना त्यांनी स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड दिला. जगातल्या 12 लोकांना, जगातल्या. त्याच्यामध्ये मी होतो. मी असल्याचं मला फार फार वाटलं नाही, वाटलं आनंद वाटला पण खूप नाही वाटलं. काय छान वाटलं माहित आहे, तिथे 12 देशाचे फ्लॅग लावले होते, 12 देशाचे राष्ट्रध्वज लावले होते आणि त्याच्यामध्ये भारत देशाचा एक राष्ट्रध्वज लावला होता. ओ कुछ मजा और थी. मी कुठेच बघत नव्हतो, फक्त त्या राष्ट्रध्वजाकडे बघत होतो की भारत देशाचा राष्ट्रध्वज अमेरिकेमध्ये लागला गेला आहे आणि त्याला आपण कारणीभूत आहेत. ते स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मी त्या ब्रायन मुल्यांनी, त्या अध्यक्ष त्या स्माइल ट्रेनचे अध्यक्ष ब्रायन मुल्ले नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांच्या हस्ते मला ते पुरस्कार मिळाला आणि ते ब्रायन मुल्ले लातूरमध्ये आले. तुम्हाला हे माहिती आहे का, ते लातूरमध्ये आले. लातूरमध्ये याच मंचावर त्यांचा एक कार्यक्रम पण झाला. ब्रायन मुल्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. मी तो एनकॅशमेंट करायचा ठरवला. नेमकं तुमच्या शस्त्रक्रियेत काय आहे हा प्रश्न विचारायचं उत्तर मी तुम्हाला देतोय, जरा लांबून देतोय पण देतोय. आणि मी तो एनकॅशमेंट करावा म्हटलं. मला स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाला. मी लातूरमध्ये आलो. माझ्या इथल्या मित्रांनी माझं प्रचंड मोठं स्वागत केलं. अगदी ढोल लावून मला घरात घेऊन गेले. फुलाच्या पाकळ्या टाकत माझी बायको मला घरात घेऊन गेली. माझी माय मला ऑप्शन करत होती. मला ते स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाल्यापेक्षा मायनं जे ओवाळलं ना ते सगळ्यात मोठं वाटलं. आणि हे सर्व करून मी जेव्हा लातूरमध्ये आलो, ठरवलं की आता याचं एनकॅशमेंट करायची. आणि मी मग पुन्हा मेल लिहिला. पुन्हा जोसेफ मेकॅर्थींना मेल लिहिला की मला स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळालाय. मी स्माइल ट्रेनचं ते पण त्या कार्यक्रमाला होते, ते प्रमुख पाहुणे त्या कार्यक्रमाचे होते, त्यांना माहित होतं. त्यांना आठवण करून देऊन मी एक मेल लिहिला. एक त्याचीच कॉपी ब्रायन मुल्लेने लिहिली. त्यांना लिहिलं की मला जोसेफ मेकॅर्थीकडे जायचंय. न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी आहे. जोसेफ मेकॅर्थींनी खूप पुस्तकं लिहिलीत. त्यांची पुस्तकातून मी पास झालो. एका पुस्तकाची किंमत 40,000 रुपये होती. मी तेव्हा पुस्तक घेऊ शकत नव्हतो. ते मी जेरॉक्स करून घेतलीत. त्याच्या 8 व्हॉल्यूम आहेत. ते पुस्तकं मी अभ्यास करून पास झालो. या माणसाला आयुष्यात भेटावं अशी माझी मनातली इच्छा होती. ती मी इच्छा प्रकट केली. ते दुभांगलेल्या ओठ आणि टाळवरती ऑपरेशन करतात. आणि ब्रायन मुल्लेंनी काय लगायला मला माहित नाही, मला जोसेफ मेकॅर्थी सरांचा मेल आला. डॉक्टर लहाने, काइंडली लेट अस नो युअर कन्व्हिनियंट डेट. यू आर मोस्ट वेलकम टू न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटी. हा जो मेल होता की तुम्ही न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीला तुम्ही या, तुम्ही कधी येऊ शकता, तुमचं स्वागत आहे, तुमच्या मामाला तारखा कळवा. हा जो मेल होता माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा मेल होता. मी तिथे गेलो. त्यांच्यावर मी 21 दिवस राहिलो जोसेफ मेकॅर्थींच्या बरोबर. आणि जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले एक दिवस, त्यांनी माझ्याकडे हळूच असं त्या चष्म्यातून 93-94 वर्षाचा हा माणूस असं खाली पाहून पाहिलं माझ्याकडे. आणि त्यांनी मला काही प्रश्न विचारले. माझे उत्तर देण्याच्या अगोदर, हाऊ बिग इज युअर इन्स्टिट्यूशन, हाऊ मेनी प्लास्टिक सर्जन दे वर्क विथ यू, हाऊ मेनी डिपार्टमेंट डू यू हॅव ॲट युअर इन्स्टिट्यूशन, हाऊ इज युअर बॅकग्राऊंड. आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे अशी होती की त्यांनी विचारले होते, मराठीत सांगतो तुम्हाला, त्यांनी असे विचारले होते, तुमचं किती मोठं इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे त्यांचं जसं असतं ना, 60 मळ्याच्या 6 बिल्डिंगचं इन्स्टिट्यूट त्यांचं होतं. 60 मळ्याच्या 6 बिल्डिंग त्यांचं इन्स्टिट्यूट होतं. माझं 40 बेडचं हॉस्पिटल आहे. मी त्यांना सांगितलं माझं 40 बेडचं हॉस्पिटल आहे. किती लोक किती प्लास्टिक सर्जन काम करतात, मी मला एकटाच काम करतो. तुमचं बॅकग्राऊंड काय, मायन्नाचं पोरग आहे काय, म्हणजे काय त्यांना बॅकग्राऊंड काय मला कळत नव्हतं. आणि तरी तुम्ही किती, हा शेवटचा प्रश्न होता, तुम्ही किती सर्जरी केल्या. आणि तेव्हा मी 2007 पर्यंत फ्री केलेला सर्जरी, फ्री. मी त्यांना तेव्हा माझा 1950 आकडा होता. 1950 2007 मध्ये फ्री झालेला सर्जरी. एका विषयाच्या सर्जरी 1950 मी केल्या होत्या. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बघितलं, हाऊ मेनी, मी म्हणलं 1950.